हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि आज आम्ही चाललो होतो चतुर्शिंगीला आणि माझ्यासोबत गायत्री पण होती. केसांनी उडून उडून नको नको केलं होतं, मला लगेच स्टोल बांधून घेतला. स्टोल बांधल्यानंतर आता पुण्यात पोहोचले म्हणल्यावरती ट्रॅफिक तर लागणारच होतं. तेवढं आम्हाला हे रायडर दिसले. आता काय बोलायचं, बाप रे. गाडी वगैरे लावल्यानंतर वरती येण्यासाठी निघालो, पण तेवढ्यात लक्षात आलं की पाण्याची बाटलीच विसरलोय. मग आमच्या गावी मॅडम लगेच पाण्याची बाटली घेण्यासाठी निघाल्या. मग देवीचं दर्शन पण घेतलं, मी पण घेतलं, गायीने पण घेतलं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे गर्दी नव्हती तिथे. मग प्रसाद पण भेटला होता आम्हाला तिथे. आणि मी जाऊन बरेच दिवस झाले होते, तेव्हा काही काम वगैरे सुरू नव्हतं मंदिराचं. आणि आता काम पण सुरू होतं मंदिराचं, त्यामुळे गर्दी पण जास्त नव्हती. वरून पुणे इतकं भारी दिसत होतं ना. त्यानंतर गायत्रीने माझे जरा फोटोज वगैरे काढले तिथे, व्हिडिओज पण काढले तिने माझे थोडे. मग घरी येता येता आम्ही इथून प्रसाद घेतला. कधी इथे आलात तर इथला प्रसाद नक्की ट्राय करा, एक नंबर प्रसाद आहे इथं. मग तिथे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे प्लास्टिक बॅग देत नव्हते, पेपर बॅगमध्ये देत होते सगळ्यांनाच प्रसाद. मी आणि गायत्री इतके खुश होतो ना की कधी घरी जातो आणि प्रसाद खातो असं झालं होतं दोघींना पण. घरी येता येता मला पाणीपुरी दिसली, मग मन काय आवडलं नाही आणि लगेच खाऊन घेतली. तर आजसाठी इतकंच, भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गायज, थँक्यू फॉर वॉचिंग.